सेम असणार आहे. पहिला पेपर स्कोरिंग, सेकंड पेपर क्वालिफाईंग. 25मध्ये जे विद्यार्थी तयारी करतात त्यांना काय आपला अनुभव या CSAT विषयाचा? नाही, CSAT सोपं आहे. UPSC सारखं झालं तर अवघड होईल, नाहीतर मग काय अडचण नाही, सोपं आहे. काही बदल होता का यावेळेला CSAT काही लँग्वेजचा वगैरे, दोन्ही लँग्वेजमध्ये? सोपं होतं, एकदम सोपं, कायमच्या सारखंच होतं. तर आपला अनुभव कसा आहे CSAT विषयाचा? CSAT विषयी यावेळेस पण मागच्या 3 वर्षापासून जसा होता तसाच आहे, म्हणजे सोपा करण्यात आलेला आहे. आता पुढच्या वर्षी काय होईल ते सांगता येणार नाही. मस्त एवढंच. PYQचा फायदा होतो आपण CSATची जे प्रिपरेशन करतो, हां, मागील वर्षाचं आपण आपले CSATचं हे आहेत ना, आपले क्वांटा ॲप्टिट्यूड, त्यासाठी फायदा होतो. नक्की होतो. हां, प्रश्न कोणते PYQचा फायदा होतो म्हणजे होतो. ओके, मग काय असं एक्स्ट्रा करण्याची गरज आहे का CSATमध्ये भविष्यामध्ये? काय वाटते अनुभव तुमच्या दोघांचा? केलं तर चांगलंच आहे, पण काय इतकी गरज नाही. क्वालिफाईंग आहे, 66 मार्क पडून जात. आता ही शेवटची होती, मनामध्ये भीती काही आहे ना? आहे. सर घाबरू नका, कारण का शेवटी कसं असतं, परीक्षा ही स्पर्धा असते. स्पर्धेमध्ये अपडाऊन्स येत असतात आणि आपल्या सर्वांना दोघांना मेन्ससाठी खूप खूप इन्फिनिटी अकॅडमीतर्फे शुभेच्छा. धन्यवाद. ओके, या सर. कॉम्प्रिहेन्शन पण चांगलं होतं आणि पॅसेजमध्ये आणि डिसिजन मेकिंगमध्येच आपण क्लिअर होऊन जातो, कारण CSAT हा पेपर ॲक्च्युली क्वालिफाईंग आहे. हां, पॅसेजची लँग्वेज काय हार्ड होती? नाही, ॲव्हरेज होती. रिजनिंगमध्ये काय आवडतील आपल्याला? नाही, सर्व इझीच होतं. काय मॅथ वगैरे, रिजनिंग थोडं एक दोन क्वेश्चन सोडल्यावरती बाकी सर्व व्यवस्थित होता. डिसिजन मेकिंग कसं होतं? चांगलं होतं. हां, लेंदी क्वेश्चन नव्हते जास्त. नाही, मी स्टेट PSC म्हणजे राज्याचं. ओके मॅडम, आपला अनुभव कसा होता एकंदरीत मागच्या पॅटर्न आणि आत्ताच्या पॅटर्नमध्ये? चांगलाच होता, म्हणजे बेटर होता. मोर दॅन हा म्हणजे सरप्राईज पेपर होता जो GS1चा होता आणि CSATचा पण ॲव्हरेजमध्ये होता, व्यवस्थित होता. पेपर सोपे गेलेत आपण दोन्ही पण. हो, ठीक आहे. लँग्वेज इझी होती बस. काय सजेशन कराल 2025मध्ये? आपले प्रिलियम सेम राहणार आहे, फक्त मेन्स बदलणार आहे. मुलांसाठी ही एंट्री असणार आहे. सेकंड पेपर आपला हा क्वालिफाईंग आहे, त्याच्यावर फर्स्ट पेपर चेक होतो. सेकंड पेपरला चांगले मार्क्स. प्रिपरेशनमध्ये काय एक्स्ट्रा करायला पाहिजे? मी असं म्हणेन की कुठलाही सब्जेक्ट इग्नोर करू नये, सगळ्या सब्जेक्टला समान महत्त्व दिलं पाहिजे आणि पेपर हँडलिंग स्किलवरती थोडं काम केलं पाहिजे. म्हणजे अभ्यासाची डेफिनेशन फक्त वाचणं किंवा लर्न करणं याच्या पलीकडे पेपर सॉल्विंग किंवा पेपर हँडलिंगचं स्किल डेव्हलप करणे असं पण असायला पाहिजे. मॅडम काय? बरोबर, तेच जी इने जे बोलले तेच बरोबर आहे, कारण सगळ्यांना महत्त्व दिलं पाहिजे. असं वेटेजनुसार नको करायला अभ्यास, प्रॉपर बेसिक सब्जेक्ट सर्व समान अभ्यास करायला पाहिजे विषयानुसार. नमस्कार मॅडम, पेपर कसा गेला? मला सोपा गेला CSATचा. कॉम्प्रिहेन्सिव्ह कसं गेलं? ठीक होतं, म्हणजे प्रॅक्टिस तर मी केलीच नव्हती, कारण आता पासिंग झालं आहे, त्यामुळं अगोदर 1-2 वर्ष क्लासेस आणि हे केलेलं होतं, तर आता ह्या वर्षी तर तयारी नाही केली. पण ठीक आहे, एक पूर्ण सर्वंकष विचार करून आपण जर GSचा पण अभ्यास करत असेल तर त्यातून पण आपल्याला तर्कवितर्क काढता येतात आणि उत्तरं द्यायला जमतात. पॅसेज असे कॉम्प्रिहेन्सिव्ह होते सब्जेक्ट वाईज, इन्व्हायरमेंट, सायन्स, फिलॉसॉफी, तत्त्वज्ञानाचा, आपले इतिहास, असं काही पॉलिटीचे पॅसेज होते? हो, पॉलिटीचा होता, सायन्सचा होता, होत्या सगळ्या विषयांना, सर्व विषयांना समावेश केला होता. वेळ पुरते CSATला? हो, आता कारण पूर्ण स्कोरिंग नाही आहे त्यामुळं पुरतो. रिजनिंग कसं गेलं? ठीक, काही प्रश्न सुटले पण स्कोरिंग असल्यामुळं ठीक आहे. अटेम्प्ट किती झाले आपला 80 पैकी? 73. व्हेरी गुड अटेम्प्ट आहे. मॅथमध्ये मॅडम काय करायला पाहिजे मुलांनी? समजा आता काही जणांना कॉम्प्रिहेन्शन जमत नाही उदाहरणार्थ, पण मॅथ जमतं, असं मॅथमध्ये कुठल्या एरियाला फोकस करायला पाहिजे? मॅथमध्ये 4-5 टॉपिक आहेत ज्याच्यावरती प्रत्येक वर्षी प्रश्न येतो, जसं की कर्ज, आपलं व्याज वगैरे, कंपाऊंड इंटरेस्ट, सिम्पल इंटरेस्ट, नंतर गुणोत्तर काढणे वगैरे, त्याच्यावर सोपे प्रश्न येतात. त्यामुळे ते जर केलं तर सोपं जाईल पेपर. मॅडम, एकंदरीत CSAT करताना पूर्वी अशी स्कोरिंग होता, भीती होती, आता क्वालिफाईंग झाले. पेपर तर सेमच आहे, आता आणखी नवीन एक आता परत नवीन पॅटर्न येतो आहे. यास आपला एक्झामचा पॅटर्न तर सेम आहे. पहिल्या सुरू होता स्कोरिंग CSAT, आता आहे क्वालिफाईंग CSAT, परत नवीन पॅटर्नमध्ये क्वालिफाईंगच असणार आहे. ओके, एकंदरीत या सगळ्या प्रोसेसमध्ये CSATचं किती महत्त्व आहे? डिसाइडिंग फॅक्टर आहे का CSAT? सध्या स्कोरिंग झाल्यापासून तर डिसाइडिंग फॅक्टर नाही वाटत जास्त, कारण की पॅसेजवरचेच उत्तरं लिहायचे असतात, तो पार्ट सोपा जातो आणि जे गणित बुद्धिमत्ता आहे ते पण अगदी एकदम
हाय लेवलचं नसतं. 10th जरी चांगलं असेल आपलं गणित बुद्धिमत्ता तरी येऊन जातं. PYQचं महत्त्व आहे का? हो आहे, कारण ज्या प्रश्नांवर म्हणजे ज्या टॉपिकवर मागे फोकस होता मागच्या काही वर्षांमध्ये त्याच्यावरच आता परत परत प्रश्न विचारले जातात. एकंदरीत तुम्हाला PYQमुळं म्हणजे बेस कळाला एक्झामचा, कशी असते एक्झाम ते? हो, PYQ हे तर आहे की परीक्षेचं स्वरूप नेमकं कसं आहे ते तर PYQवरूनच कळवता येईल. दुसरं आपल्याला कोणता हे नाही आहे मार्ग की पेपर कसा येईल हे कळण्याचा. मॅडम लास्ट क्वेश्चन, आपण महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना काय सजेशन कराल? पेपरचं जितका आपण अगोदर स्ट्रेस घेतो तेवढा खरं तर पेपर सोडवताना नाही आहेत. आणि अजून मी काय सांगू शकेल की शांत राहून आणि वेळेला पूर्ण फोकस करून अभ्यास करायला पाहिजे. पेपर सोडवताना वेळेला पण खूप महत्त्व आहे की सगळे प्रश्न अटेम्प्ट झालेच पाहिजे. माझे आज 2-4 सुटले त्यामुळे मला ते खूप जाणवलं आहे. मॅडमने आपला एकंदरीत CSATचा अनुभव सांगितला. मॅडम आपले खूप खूप आभार, थँक्यू सो मच. एक दुसरा पेपर होता सर, पेपर कसा गेला? CSATचा पेपर सोपा होता आणि त्याच्यामध्ये पॅसेज सोपे होते आणि CSATचे प्रॉब्लेम पण सोपे होते. ओके. मॅथ रिजनिंग पण सोपे होते. ओके. वेळपूरला आपल्याला पॅसेजचं कसं होतं? मराठीवर, पर्यावरणावर, तत्त्वज्ञानावर? 2 होते, आपल्या पॉलिटीवर होते 2, तत्त्वज्ञानावरला 1 होता आणि सायन्सवरचे 2 होते आणि बाकी मिक्समध्ये होते. काय पर्यावरण सोपी भाषा होती. ओके. लँग्वेज सोपी होती. डिसिजन मेकिंगचे प्रश्न काय? डिसिजन मेकिंग ते सोपे होते, इजी. फक्त मला वाटते सर्वांना क्वालिफाय करण्यासाठी पेपर होता. क्वालिफाय करण्यासाठी. थँक्यू सर. नमस्कार सर, पेपर कसा गेला आपला? नमस्कार सर, पेपर चांगला गेला. ओके. सेटचे क्वेश्चन मोस्टली 60+ जात होते चांगले. ओके. एकंदरीत पॅसेजचं असं एकदम कॉम्प्रिहेन्सिव्ह होता? पॅसेज चांगले होते. ओके. कुठली भाषा अवघड वगैरे? भाषा मी इंग्लिशमधून सोडवली. ओके, म्हणजे सोपा गेला पेपर. ओके. रिजनिंग कसं होतं? एक क्वेश्चन 50th नंबरचा क्वेश्चन काहीतरी होता, त्याच्यामध्ये फक्त मराठीचंच पॅसेज दिलं होतं, इंग्लिशचं पॅसेज दिलं नव्हतं. इंग्लिशचं पॅसेज दिलं होतं, म्हणजे समथिंग चेंज होतं यावेळेस. ओके, म्हणजे पहिल्यांदा झालं का असं आतापर्यंतच्या MPSCच्या याच्यामध्ये? नाही MPSC आतापर्यंत असं काही दिलं नव्हतं, म्हणजे पहिल्यांदा झालं असं. ओके. म्हणजे क्वेश्चनमध्ये फक्त मराठी दिलं होतं. ओके. डिसिजन मेकिंग कसं होतं? डिसिजन मेकिंग क्वेश्चन मी जास्त सोडवलं नाही, कारण कॉम्प्रिहेन्शनसाठी जास्त. बरं. मॅथ कसं गेलं? मॅथ्स पण चांगलं. ओके. म्हणजे पूर्णतः आपल्या असं रेल्वेवर गणित, पाण्याची टाकी, पर्सेंटेज. ओके. सोपा गेला एखादा पेपर. विद्यार्थ्यांना काय सांगाल, कारण का आता पॅटर्न बदलतो आहे. 25ला आता प्रिलियम तर सेमच राहणार आहे, फक्त मेन्स बदलणार आहे, पण प्रिलियम क्वालिफाईंग असणार आहे. ओके. म्हणजे ॲटलिस्ट सेकंड पेपर क्वालिफाईंग असणार आहे. आपण आपला इंग्लिशचा अनुभव आहे. ओके. काय फोकस करायला काय पाहिजे, काय वाटतं सांगा विद्यार्थ्यांना? विद्यार्थ्यांनी UPSCच्या प्रिपरेशनच्या हिशोबाने फोकस केला पाहिजे. म्हणजे UPSCचं लेवल मोस्टली सेमच आहे दोन्हीकडे. ओके. थँक्यू सो मच सर.